की आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये गेल्या वर्षीपासून आम्हाला पेमेंट आलेलं नाही. आम्ही केलेल्या कामांचं आम्हाला देयक मिळत नाही आहे. आणि आम्ही काल मंत्री महोदयांच्या बंगल्यावरती पण सर्व कॉन्ट्रॅक्टर गेले होतो. आम्ही चीफ इंजिनियर साहेबांना पण भेटलो, पण अजूनही कुठला तोडगा निघालेला नाही आहे. विषय असा आहे की विनाकारण म्हणजे आता आमच्या सर्व कॉन्ट्रॅक्टरला एक पश्चाताप होतो आहे की अधिकारी विनाकारण कामांचा हे वाढवतात, विनाकारण कामं वाढवतात, विनाकारण प्रोग्राम वाढवतात. विषय असा की एखादं काम आम्ही करतो, आज आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर काम करणार आहे, आम्ही काम करतो, आमचे बिलं बांधतात 70-100 कोटीपर्यंत आमचे वर्षाचे इथले बिलं बांधतात. परंतु आमच्या अडून असे काही कॉन्ट्रॅक्टर येतात की जे अधिकाऱ्यांची डायरेक्ट सल्लग राहून त्यांना 5-10%, 15% कमिशन देऊन आणि आम्ही केलेल्या कामांवरती प्रोग्राम मंजूर करतात. असं घडलेलं आहे, ह्या मुंबई साभा विभागामध्ये घडलेलं आहे की जानेवारी 2024 ते आत्तापर्यंत जे प्रोग्राम दिलेले, जे कामं मंजूर केलेले ते पूर्ण संशयास्पद आहे. आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही केलेले कामं आहेत त्यावरती तुम्ही ते रिपीट कामं मंजूर करतात. त्यामुळे पेंडिंग बिलांची यादी वाढते, पेंडिंग बिलं वाढतात. आणि जे कॉन्ट्रॅक्टर जे इथे खरोखर काम करत नाही, आमच्या पाठून येऊन जे काम घेऊन जातात तेच कॉन्ट्रॅक्टर बिलेसुद्धा जास्त टक्केवारी देऊन काढून घेतात. आणि टक्केवारीचं आमच्या मुंबई साभामध्ये सुळसुळाट झालेलं आहे. मग सांगायचं म्हटलं तर ईने तर त्यांची ते चेअरची इज्जतच सोडून दिली. त्याच्याबरोबर JED हे सुद्धा त्याच्यामध्ये सामील झालेलं आहे. काम घेताना 2% द्या, 4% द्या, बिल देताना टक्के द्या, नुसते टक्केच वाटत फिरायचं. कामही झाल्यानंतर पुन्हा टक्के द्यायचे आणि पैशाच्या नावाने बोंबावून असं. आणि दुसरं एक त्यांनी कांड चालू केले पोलीस विभागाचं. मुंबई पोलीस शिपिंगच्या जॉईंट शिपिंगकडनं 2-2, 4-4% देऊ ना, ते आमच्या कॉन्ट्रॅक्टरची आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे की ते अधिकारी पैसे मागतात, नियमबाह्य कामं मंजूर करतात, कॉन्ट्रॅक्टरला काम करायला लावतात, स्वतःचा गल्ला भरून घेतात आणि गल्ल्या भरल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर भिकेला लागतो, भीक मागायला लागतो. तर आमचं एकच म्हणणं आहे की जे मुंबई साभा मंडळमध्ये जानेवारी 2024 आत्तापर्यंत जे कामं मंजूर झाले पूर्ण संशयास्पद आहे. हे कामं रद्द झाले पाहिजे. नाहीतर अजून म्हणजे आत्ता तर 500 कोटीचे बिलं पेंडिंग आहे. हे जर हे जे मंजूर केलेले कामं पुन्हा आले तर ते 700 कोटी जाईल. आणि असंच 2011 साली तत्कालीन कार्यकारी अभियंता चौबे साहेबांनी हा महाघोटाळा केला होता. याची CBI आपलं क्राईम ब्रांचकडं चौकशी झालेली आहे. तर आमची एकच विनंती की तुम्ही जे काम करतात त्या कॉन्ट्रॅक्टरचे कामं मंजूर करा, त्याच कॉन्ट्रॅक्टरला जे अनुदान उपलब्ध होणार आहे ते द्या आणि आमचं राहिलेलं अनुदान आम्हाला लवकरात लवकर मंजूर करा आणि आम्हाला आमचे पैसे द्या. आमची विनंती. त्यासाठी आम्ही हे मोर्चा आणलेला आहे. चाललेलं आहे की आंदोलनाचा मुख्य हेतू हा आमचा LOC आहे. कारण गेली 8 ते 9 महिने आम्हाला जवळजवळ जून नंतर एकही रुपया या बांधकाम विभागाने आम्हाला मिळाला नाही आहे. आणि आमची आजच्या घडीला आज 3-4 विभागात मिळून जवळजवळ 500 ते 600 कोटीची बिलं प्रलंबित आहे. आणि एवढी मोठी रक्कम आमची शिल्लक असताना आम्हाला फक्त आता 50 कोटी रुपये फक्त येऊन पडलेले आहेत. 50 कोटीमध्ये आम्ही 500 कोटी रुपये कसे बॅलन्स करायचे? त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला जास्तीत जास्त तातडीने कमीत कमी 400 कोटी रुपये तरी मुंबई साभा विभागाला मिळावे ही आम्हा सर्व ठेकेदारांची मागणी आहे. आणि जोपर्यंत 400 कोटी येत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आहे. आणि आम्ही काम बंद आंदोलन आमचं चालू ठेवणार आहोत. आणि आम्ही ठिय्या आंदोलन करून वेळ आली तर आम्ही आझाद मैदानावर उपोषणासाठी बसणार आहोत. साभा विभागामध्ये कोरोनापासून केलेल्या कामं ती पोलीस पैसे असेल, 22-16 असेल, 20-21 असेल, अनेक जे प्रामाणिकपणाने करणारे ठेकेदार आहेत त्यांना निधी मिळत नाही आहे. VIP नावावर सध्या चाललेला भ्रष्टाचार साभा विभागामध्ये भ्रष्टाचार हा VIP नावावर जास्त चालला आहे. जी आम्ही केलेली कामं आहेत ती कामं ज्यावेळी AC पास करायला जातात त्यावेळी AC आमच्या कामासंदर्भात आम्हाला वेळ सांगतो की 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी एप्रिलनंतर देऊ. आणि VIP एखादा मिनिस्टर फोन करतो त्यावेळेला 20 कोटीची कामं आता दिली गेलीत असा आमच्याकडे पुरावा आहे. आणि आम्ही तो पुरावा घेऊन आज सर्व ठेकेदार आम्ही AC हा जाब विचारणार आहे की जानेवारीपासून मार्चपर्यंत दिलेल्या कामाचं रजिस्टर आम्हाला दाखवावं, जॉबचं रजिस्टर दाखवून तिथे आम्हाला सिद्ध करायचं की ही कामं कोणाला दिली आहेत, कुठल्या ह्याच्यामधून दिली आहेत, ते आम्हाला सर्व ठेकेदारांना त्यांनी न्याय द्यायचा आहे. आणि आम्हाला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी AC कोणत्या आतापर्यंत कोणती भूमिका मांडली ती आमच्या सर्व ठेकेदारांसमोर त्यांनी आम्हाला सादर करायची. हम लोग यहाँ पे जमा हुए हैं, सिर्फ हमारा एक ही नारा है कि हमने हमारा पेमेंट निकालना है और सारे बोगस पेमेंट को रुकाना है. हम कोई भी बोगस पेमेंट होने नहीं देंगे. ये संकल्प लेके हम लोग आगे बढ़ रहे हैं. और आज अगर हमारा ये संकल्प पूरा नहीं हुआ तो हम यहाँ पे आमरण उपोषण के लिए बैठेंगे और जाएंगे नहीं जब तक ये सारा रद्द नहीं होता है. तो हमारा एक ही एम है कि हमने हमारा पेमेंट लेके ही जाना है और बोगस पेमेंट नहीं होने देना है. और आपकी बार
आपकी बार 400 आहे की जो पारंपरिक म्हणजे जो कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार रेग्युलर कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याकडनं अर्जंट काम करून घेतलं जातं मग त्या ठेकेदाराला न्याय भेटत नाही आणि जे अधिकारी लोक आहेत ज्यांनी स्वतःचे ठेकेदार ठेवले आणि तेच ठेकेदार झालेत. आता इकडे तुम्ही चेक केलं तर तुम्हाला बरेच लोक भेटतील असे की जे अधिकारी नसून फक्त ठेकेदार झालेत, स्वतःच कामं करतात, स्वतःच त्यांनी माणसं पेरलेली आहेत, नातेवाईक असतील, मित्र असतील, गावचे असतील, असे लोक आणून त्यांनी इथे स्वतःचे ठेकेदार तयार केलेले आहेत. ते फक्त 5% घेतात, ते बाकीचे पैसे यांना आणून देतात. हा धंदा फार जोरात चाललेला आहे आणि इथे आमचे केलेल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना रात्रदिवस काम करून पैसे भेटत नाहीत आणि VIPच्या नावानं 20-20 करोड रुपयाचे जे वर्णपूर आला म्हणून त्यांना ते प्रोग्राम दिले जातात. AC साहेब आमच्या लोकांचे रेग्युलर केलेल्या कामाचे प्रोग्राम देत नाहीत. असं हे सगळं बंद झालं पाहिजे आणि कुठच्याही परिस्थितीत कॉन्ट्रॅक्टरला पैसे भेटून त्यांना न्याय भेटला पाहिजे. काम बंद ठेकेदार एकजुटीचा व्हिडिओ चला